नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। और नांदेड़ में भाजपा स्थापना दिवस उत्साह से सांसद प्रताप पाटिल चिखलीकर की अगुवाई में भाजपा के ध्वज को किया वंदन, वरिष्ठ कार्यकर्ताओं का किया सत्कार। देश भर के साथ ही नांदेड़ में भी भाजपा स्थापना दिवस उत्साह उमंग के साथ मनाया गया। महावीर चौक परिसर में स्थित भाजपा के महानगर कार्यालय में नांदेड़ लोकसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार सांसद प्रताप पाटिल चिखलीकर की अगुवाई में ध्वजवंदन किया गया। साथ ही पार्टी की स्थापना से लेकर अब तक कार्य करने वाले नांदेड़ के वरिष्ठ भाजपा कार्यकर्ताओं का सांसद प्रताप पाटिल चिखलीकर के हाथों सम्मान किया गया। भाजपा से जनता की जो उम्मीदें हैं, अपेक्षाएं हैं, वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में पूरी करने का प्रयास किया जा रहा है। ऐसी जानकारी सांसद प्रताप पाटिल चिखलीकर और भाजपा के महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते ने MCN हिंदी न्यूज़ को दी। आज नांदेड महानगर भारतीय जनता पक्षातर्फे झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या झेंडा वंदन कार्यक्रमाला आदरणीय लोकप्रिय नांदेडचे खासदार आणि अधिकृत उमेदवार यांची उपस्थिती होती आणि आज भारतीय जनता पार्टीमधून जनसंघापासून आणि आज सर्व सिनियर लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा सत्कार करण्यात आला आणि माझ्या झेंड्याला वंदन करण्यात आलं, सलूट देण्यात आला। हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता। हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा पूर्ण मंडळामध्ये पूर्ण बूथ प्रत्येक आमचा बूथ अध्यक्ष आणि मंडळाध्यक्ष करत आहे। पूर्ण महानगर क्षेत्रामध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर आजचा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आमचे सर्व कार्यकर्ते साजरा करत आहेत। सर्वांना आणि पूर्ण जनतेला माझ्यातर्फे या स्थापना दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। 45वा वर्धापन दिन महानगराच्या कार्यालयामध्ये दिलीप भाऊ कंदकुर्ते यांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षामध्ये योगदान देणारे ज्येष्ठ मंडळी यांचा सन्मानही त्यांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाला सलामी देता येते याचा अतिशय आनंद मला होतोय। वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा आहेत, परंतु वर्धापन दिनाच्या निमित्तानं जनतेच्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत भविष्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे। भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या नंतर ज्यांचं बलिदान झालं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो।